अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, 23 ऑगस्ट शुक्रवार। खरं तर आज असणारा शुक्रवार या श्रावण मासातील तिसरा श्रावणी शुक्रवार। शुक्रवारचा दिवस हा आपल्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी, आपल्या घरात प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, शुक्रवारच्या दिवशी रात्री झोपताना फक्त हा एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि या मंत्राचा तुम्हाला फक्त 2 ते 3 दिवसात अनुभव घ्यायचा आहे। हा एक मंत्र तुमच्या नशिबात जे नसेल तेही तुम्हाला मिळवून देईल। ही एक सेवा म्हणजे शुक्रवारच्या दिवशी जर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ही एक सेवा केली तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल। तुमच्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे ती खेचली जाईल। घरामध्ये कितीही कर्जाचा डोंगर वाढला असेल, घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल, एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळत नसेल, सतत घरामध्ये 18-20 दारिद्र्य येत असेल, तर ह्या सगळ्या समस्या संपवण्यासाठी, घरामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। हा उपाय आपल्याला आज रात्री म्हणजे 12च्या आतमध्ये, बघा आत्तापासून अगदी म्हणजे 7, 8, 9, 10, 11 पासून तुम्ही कधीही हा उपाय करू शकता। फक्त 12च्या आत, शुक्रवार संपण्याच्या आत आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे। तुमचं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। सगळ्यात पहिले या उपायासाठी तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे। जिथे माता लक्ष्मीचा फोटो किंवा श्रीयंत्र असेल तर तिथेच एक तुम्हाला लाल रंगाचं कापड घ्यायचे। लाल, सफेद, पिवळं किंवा हिरवं असं एक कापड घ्यायचे। थोडं मोठंच घ्या, खूप छोटं पण नका घेऊ। मध्यम आकाराचं कापड घ्यायचं आणि जी माता लक्ष्मीची फोटो, मूर्ती किंवा श्रीयंत्र देवघरामध्ये असेल ती उचलायची आहे। हे कापड तिथे ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे। घरात चौरंग किंवा पाट असेल तर तुम्ही चौरंगावरती हा उपाय केला तरीही चालेल। एक चौरंग ठेवा, चौरंगावरती एक लाल रंगाचं वस्त्र अंथरा, लाल किंवा जे कुठलं कापड असेल, काळं सोडून कुठलंही चालेल, आणि त्याच्यावरती या कापडावरती माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवा। ठीक आहे। त्याच्यानंतर काय करायचं, एक प्लेट घ्यायची, एक छोटी प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये एक मुठभर तांदूळ घ्यायचे। तांदूळ शक्यतो अख्खे असणारे, जे व्यवस्थित तांदूळ असतात हेच तांदूळ घ्या। या तांदळाच्या वरती तुम्हाला एक चिमूटभर, एक किंचित तुम्हाला कुंकू घालायचं आहे आणि कुंकवात हे संपूर्ण तांदूळ जे आहे ते मिक्स करून तुम्हाला लाल करायचे आहेत। म्हणजे जे मुठभर तांदूळ आपण घेतलेले आहेत ते लाल रंगाचे करायचे आहेत आणि आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये हे तांदूळ घ्यायचे आहेत। म्हणजे मुठभर हे तांदूळ तुम्हाला तिथून उचलायचे आहेत। आता माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपण जिथे ठेवलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला ही मूठ अशी पकडायची आहे। मनात जी इच्छा असेल ती माता लक्ष्मीला पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे। महालक्ष्मी अष्टकम म्हणेपर्यंत म्हणजे संपूर्ण एक महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते जसं तुम्ही म्हणत जाल तसं तसं तुम्हाला हाताच्या मुठीत असणारे जे तांदूळ आहेत हे थोडे थोडे तांदूळ तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती तुम्हाला थोडे थोडे असे सोडायचे आहेत। आता समजा हे तांदूळ मी असे पकडलेले आहेत आणि खाली माता लक्ष्मीची मूर्ती आहे, तर तुम्हाला हे असे तांदूळ थोडे सोडायचे आहेत आणि म्हणायचे आता आपल्या महालक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे, नमस्ते सुमहामाई श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणेपर्यंत हे हाताच्या मुठीमध्ये असणारे जे तांदूळ आहे ते थोडे थोडे माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती अर्पण करायचे आहेत। इतकंच करायचं आहे। इतकं केल्यानंतर हे तांदूळ आणि माता लक्ष्मीची मूर्ती अशीच ठेवायची, उचलायची नाही, काय नाही, काहीच नाही। रात्री झोपून जायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान वगैरे करायचं, माता लक्ष्मीला नमस्कार करायचा, देवघरात नमस्कार करायचा। दुसऱ्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा त्याच वेळात त्याच टायमाला एक मुठभर तांदूळ घ्यायचे, त्यात पुन्हा कुंकू घालायचं, हे तांदूळ लाल करायचे, म्हणजे
तांदळामध्ये कुंकू घालून ते कुंकवाच्या रंगाचे करायचे आणि पुन्हा उजव्या हाताच्या मुठीमध्ये हे तांदूळ घ्यायचे. मनात पुन्हा एकदा एक इच्छा धरायची आणि माता लक्ष्मीच्या प्रतिमेवरती तुम्हाला हे तांदूळ सोडायचे आहेत आणि सोडत असताना महालक्ष्मी अष्टकम पूर्ण 1 वेळा म्हणायचं आहे. ही सेवा शुक्रवारपासून सुरू केली तर पुढच्या शुक्रवारपर्यंत करायची आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे 8 दिवस करायचे आहेत. 8 दिवस केल्यानंतर जो पुढचा शुक्रवार येईल, ठीक आहे, म्हणजे आज तुम्ही सुरू केलं शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 7 दिवस आपली बरोबर सेवा येईल. 7 दिवस बरोबर आपली सेवा होईल. 7 दिवस म्हणजे गुरुवारपर्यंत रोज रात्री हे तांदूळ आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करायचे. 7 दिवसात माता लक्ष्मीची मूर्ती हलवायची नाही, तांदळांना हलवायचं नाही, काहीही नाही. 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर जो 8वा दिवस असेल तो शुक्रवारचा असेल. या 8व्या दिवशी काय करायचं तर माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती तिथून उचलायची. त्या तांदळांमधून, लाल रंगाच्या तांदळांमधून माता लक्ष्मीची मूर्ती उचलायची. देवघरात जे मूळ तिचं स्थान असेल तिथे ठेवायची आणि ते जे कापड आहे ज्यामध्ये एकत्रित हे लाल तांदूळ साठलेले आहेत हे कापड तिथून बाहेर काढायचं. यातील थोडेसे तांदूळ हातात घ्यायचे, घरातल्या 4ही दिशांना, 4ही कोपऱ्यांना थोडे थोडे ते शिंपडायचे, फेकायचे आणि घरात सकारात्मकता येण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची. आणि राहिलेले जे तांदूळ असतील हे सगळे तांदूळ घेऊन कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आणि माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन 7 दिवस अभिमंत्रित केलेले हे जे तांदूळ आहेत ते माता लक्ष्मींच्या चरणांना अर्पण करायचे. माता लक्ष्मीला आपली जी काही अडचण असेल, अडथळा असेल ते सांगायची आणि तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तिला प्रार्थना करायची. घरात सुख समृद्धी येण्यासाठी तिला विनंती करायची. घराची भरभराट होण्यासाठी आणि घराची प्रगती होण्यासाठी माता लक्ष्मीला तुमच्या मनात जे काही असेल ती प्रार्थना करायची. हा उपाय फक्त 1 शुक्रवार करून बघा. पुढचा शुक्रवार येण्याच्या आतच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल, लक्ष्मी प्रसन्न होईल, लक्ष्मी आकर्षित होईल, मनातील इच्छा पूर्ण होईल, घरात धन धान्य यामध्ये भरभरून वाढ होत जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. शुक्रवारचा लक्ष्मीला प्रसन्न करणारा हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे. आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.